ऑटो रिक्षामध्ये चोरी करणारा एक आरोपी मुद्देमालासह अंबड पोलिसांच्या ताब्यात. सदर आरोपितांकडून 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत. तक्रारदार नामे सौ मंगला निळकंठ बडगुजर, वय 65 वर्ष, फिर्यादी व मुलगा विनय व सून सपना आणि 2 नातू व फिर्यादी यांचे सोन्याचे दागिने व पैसे असे आम्ही घेऊन राहते घरातून सिडको नाशिक येथून रिक्षात बसून महामार्ग बसस्थानक नाशिक येथे सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास येथे पोहोचले असता फिर्यादी यांचे सोन्याचे दागिने व पैसेही चोरीन घेऊन गेला आहे म्हणून फिर्यादी यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कायदेशीर दिली तक्रार दिल्याने मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरी करणारा एक इसम हा मोरवाडी गाय सिडको नाशिक या ठिकाणी त्याने चोरलेले सोन्याच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याबाबत बातमी मिळाल्याने अंबड पोलीस स्टेशनकडील गुन्हेशोध पथकाचे पोलीस अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक नितीन फुलपगारे, पोलीस हवालदार सोमनाथ गुंड, पोलीस अंमलदार मयूर पवार, पोलीस अंमलदार सचिन करंजे, पोलीस अंमलदार अनिल गाढवे, पोलीस अंमलदार तुषार मते अशांनी सापळा रचून सदर संशयित इसमास ताब्यात घेतले. सुनील जगन्नाथ कुमावत, वय 47 वर्षे असे सांगितल्याने त्यास विश्वासात घेऊन बुद्धिकौशल्याचा वापर करून विचारपूस केली असता त्याने मुंबई नाका पोलीस ठाणेकडील दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांची कबुली देऊन नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेले अंदाजे एकूण 5 लाख रुपये किमतीचे 5 तोळे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.